पाठी जिंदगीचा भार बाप आयुष्याचे गाणे. सारे संसार गऱ्हाणे त्याच्या डोई रडगाणे, पाठी जिंदगीचा भार बाप आयुष्याचे गाणे. सारं करून सरून त्यानं काही नाही केलं, सारं करून सरून त्यानं काही नाही केलं, मुकी मायेची मुरत त्याला आरोपीर केलं. देती शिव्या शाप सारे असे कसे रे हे जिणे, देती शिव्या शाप सारे असे कसे रे हे जिणे, पाठी जिंदगीचा भार बाप आयुष्याचे गाणे. कुणी मांडतो रे बाप एक जगाच्या निराळा, कुणी मांडतो रे बाप एक जगाच्या निराळा, कुणी दावतो तयासी कसा फाटका विरळा. शब्द अपुरे पडती, शब्द अपुरे पडती तरी शब्दात लेखणे, पाठी जिंदगीचा भार बाप आयुष्याचे गाणे. बाप बाप करी कोणी बाप सोडून या जाता, बाप बाप करी कोणी बाप सोडून या जाता, कोणी पूजतो तयासी बाप भासतो विधाता. तया विन सुने वाटे वाटे अधुरे हे जिने, तया विन सुने वाटे वाटे अधुरे हे जिने, पाठी जिंदगीचा भार बाप आयुष्याचे गाणे. पाठी जिंदगीचा भार बाप आयुष्याचे गाणे. आले कसे कोरुणी रमाकांत बाबा गेले आम्हाला सोडून, रमाकांत बाबा गेले आम्हाला सोडून, रमाकांत बाबा गेले आम्हाला सोडून. दुःखी झाली मुलगी विद्या, जावई तो संतोष. बाबा देव कुणाता, बाबा देव कुणाता. दुःखी झाला जावई संतोष, मुलगी ती विद्या. बोले सारे जन आज हे आमचे मन, बोले सारे जन आज हे आमचे मन. केलाच का मोडुनी, केलाच का मोडुनी. रमाकांत बाबा गेले आम्हाला सोडून, रमाकांत बाबा गेले आम्हाला सोडून, रमाकांत बाबा गेले आम्हाला सोडून. नभाचाड लपला जणू चंद्र, नभाचाड लपला जणू चंद्र. दुःखी झाला प्रेम साईराज, दुःखी झाला प्रेम साईराज, नातू तो समर्थ. नभाचाड लपला जणू चंद्र, नभाचाड लपला जणू चंद्र. दुःखी झाला प्रेम साईराज, नातू तो समर्थ. परतून याना हाल हे बघाना, आजोबा परतून याना हाल हे बघाना. बोले आठवण काढूनी, बोले आठवण
काढून रमाकांत बाबा गेले आम्हाला सोडून जगाच्या बाजारातील दागीन हरिभरात आहे मागण माझं हे साधं भोलं वागण नको ऐकीत मधला जगण तुम्ही कुशालच नगर घ्या तुम्ही कुशालच नगर घ्या आज बोलय माझ म्हण माई शंभर नमरी भीमराव माझ्या घरातील गरिबीच्या ज्वाला मधला चळती मुलाबाळांना गेला आता खेळ हा उडाची झाला रिकामा भाल झाला रिकामा भाल आता चटके उराची बाप गेला दूर देशी बाप गेला दूर देशी बाप गेला दूर देशी बाप गेला दूर देशी सदा राहिला कानार तुझा हात माझ्या पाठी बाबा राहिली रे तुला एक मारायची मिठी माझ्यासाठी तू पंढरी माझ्यासाठी तू सकाशी बाप गेला दूर देशी बाप गेला दूर देशी तुझ्यासारखा होईन जीव मातीला लावीन तुझ्यासारखा होईन पिकवून हिरे मोती पिकवून हिरे मोती तुझं तुलाच देईन पिकवून हिरे मोती तुझं तुलाच देईन कधी पाकरू येलशील खाण काशी बाप गेला दूर देशी बाप गेला दूर बोरगे यांचे वडील स्वर्गीय रमाकांत बाबा बोरगे
यांच्या पुण्यानेमधून कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित आहात. माझा आणि संजय बोरगे यांचा परिचय एक 5-6 वर्षापूर्वी झाला. माणसाचा स्वभाव, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, समाजात त्याचं राहणं यावर काही गोष्टी अवलंबून असतात आणि आमची मैत्री झाली. त्या दिवसापासून आम्ही सतत जोडीला संपर्कात असतो. बाबांच्या बाबतीत बोलायचं झालं, वयाच्या 86व्या वर्षी एक थोडासा आजार त्यांना जडला थोड्या कालावधीत आणि त्या आजाराने त्यांना ग्रासलं आणि त्यांचा या ठिकाणी देहावसान झालं. या कालावधीत ते जास्त काळ आजारी नव्हते, परंतु जेवढं काळ आजारी होते तेवढं काळ या बोरगे परिवाराने म्हणजे संजय बोरगे यांनी इतकी मेहनत घेतली, कारण आम्ही सतत जोडीला असायचो. मग जे डॉक्टरांच्याकडून त्यांना उपचार करायचे होते तेवढे उपचार मग बाबांची त्याची हरकत नसे. बाबा कारण यापूर्वी बाबांना कधीच ते म्हणायचे की बाबांना अजूनपर्यंत आम्ही हॉस्पिटल बघितलं नाही, डॉक्टर बघितलं नाही. आता थोड्या दिवसात त्यांना दवाखान्यात न्यावं लागतंय आणि त्यांना जे उपचार करायचे होते तेवढे उपचार या बोरगे परिवाराने, तेवढी सेवा या बोरगे परिवाराने या बाबांची केलेली आहे. मुंबईसारख्या ठिकाणी बेस्टमध्ये नोकरी केली. स्वतः त्यावेळेचे ते एक BCom ग्रॅज्युएशन पदवीपर्यंतचं शिक्षण या बाबांनी घेतलं होतं. त्या काळामध्ये एवढं शिक्षण घेणं म्हणजे सोपं नव्हतं. घरची परिस्थिती कशी असेल याचा आपण त्यावेळेला विचार केलाच नसेल, कारण जुन्नरसारख्या ठिकाणी ते सुरुवातीचे होते. म्हणजे त्यावेळेची तिकडची परिस्थिती कशी असेल. त्यानंतर मुंबईमध्ये येऊन नोकरीला लागली आणि ही 2 मुलं संजय आणि त्यांची बहीण विद्याताई यांना शिक्षण देणं, त्याचबरोबर त्यांना नोकरी वसायला लावणं आणि आज त्यांची जी नात म्हणजे बोरगे साहेबांची मुलगी प्रियांका रशियासारख्या ठिकाणी देशात जाऊन आज MBBSची डिग्री पदवी प्रदान करते, म्हणजे खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. बोरगे साहेब नेहमी सांगायचे की माझी मुलगी रशियाला जाण्यामागे माझ्या बाबांचा खूप मोठा हातभार आहे, बाबांचा खूप मोठा सहकार्य. कारण बाबा शिक्षित होते, त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलेलं होतं आणि म्हणून माझी नात जरी परदेशात गेली तरी मला काही भीती नाही. ती तिच्या भविष्यासाठी, करिअरसाठी परदेशात जाते, ही मला सुद्धा अभिमानाची गोष्ट असे बाबा आमचे नेहमी सांगायचे. म्हणजे असं हे डॉक्टर बाबासाहेबांचे विचार या व्यक्तीने, या बाबांनी अंगीकारले होते, सर्व समाजात वावरत होते. आज बोरगे साहेब त्यांचा जर विचार केला तर त्यांच्या बुद्धिस्ट समाजापेक्षा इतर बहुजन समाजामध्ये त्यांचे मित्र, त्यांचे ओळखी, नातेसंबंध त्यांनी फार दृढ केलेले आहेत. ही त्यांची एक मोठी जमेची गोष्ट आहे, फार मोठी जमेची गोष्ट आहे. त्यांचा मित्रपरिवार आज जर बघितला, खूप मोठा मित्रपरिवार आहे. या माणसांनी ही श्रीमंती सांभाळलेली आहे, जोपासलेली आहे आणि म्हणून असं हे थोर व्यक्तिमत्व आज या बोरगे परिवारातून गेलेलं आहे. निश्चितच वडिलांची जी छाया असते, आईची माया म्हणतात आणि वडिलांची छाया, वडिलांचा जो आधार असतोय तो आधार आज बोरगे साहेबांच्या वडिलांच्या रूपाने गेलेला आहे. त्यांचं छत्र हरवलेलं आहे, वडिलांचं छत्र हरवलेलं आहे. आई वडील नसताना माणूस पोरका होतो ते निश्चित खरंच आहे. ते दुःख जरी बाबा अंथरुणात असले, क्वाटोर असले तरी तो एक मोठा आधार कुटुंबाला असतो, परंतु हा आधार आज त्यांच्याकडून हरवलेला आहे. कायमचं ते बाबांना मुकलेलं आहे. शेवटी ईश्वर सत्यपूर्ण इलाज नाही, प्रत्येक जीव जन्माला आले त्याला एक ना एक दिवस जाणं आहे. मृत्यू हा मानवी जीवनाचं अंतिम सत्य आहे आणि ते सत्य कटू आहे, पण ते पचवणं भाग आहे. आणि म्हणून असं दुःखद वातावरणाने बाबा या बोरगे परिवारातून निघून आम्ही सुद्धा जायचो अधूनमधून. तर बाबा एवढे नसायचे. त्यांचा एक छंद तुम्हाला मी सांगायचं विसरलो की वाचनाची प्रचंड आवड होती त्यांना. शेवटच्या दिवसापर्यंत, आदल्या दिवसापर्यंत ते पेपर वाचत होते. इतकी वाचनाची प्रचंड आवड. बोरगे साहेब नेहमी बाजारात येऊन स्टॉलवर त्यांना पहिला पेपर घेऊन जाणार बाबांना, मग बाकी पुढचं. म्हणजे इतकी प्रचंड वाचनाची आवड या व्यक्तीला होती. असो, बोलण्यासारखं खूप आहे. या ठिकाणी बोलणारे व्यक्ती भरपूर आहेत. मी माझ्या वैयक्तिक पवार परिवाराकडून
आम्ही ज्या सामाजिक शैक्षणिक संघटनेमध्ये काम करतोय, ओबीसी आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून, माझ्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून, भुवरपाडा ग्रामस्थांच्या वतीने आणि कुणबी समाज संघटनेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी बाबांना भावपूर्णाची आदरांजली अर्पण करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द या ठिकाणी संपवितो. मी उपस्थित आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करेन की मीच थोडा जास्त वेळ घेतला, परंतु आपण अधिक वेळ न घेता थोडक्यात या ठिकाणी बाबांना श्रद्धांजली अर्पण करेन. मध्ये बोलायचं हा एक धाडसी प्रकारचा स्वभाव आमच्या विद्यामध्ये देखील आहे. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे माणसाने शिकल्यानंतर आपल्यावरती जो अन्याय होईल, तो अत्याचार होईल, तो सहन करायचा नाही. ते देखील आपली माणसं शिकलेली आहे. हे बोरगे बाबा नोकरी निमित्ताने या मुंबईला आले आणि या मुरबाड सारख्या अत्यंत दुर्गम भागामध्ये आपल्या मुलांना त्यांनी चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं, मुलं उभी केली. बाबासाहेबांचा हा विचार घेऊन का बोरगे बाबा या ठिकाणी आपलं कार्य करत राहिले. त्यांच्या पावलावर पाऊल देत आमचा संजू देखील समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत आहे. मी जास्त न बोलता माझ्या जुन्नर तालुक्यातील आरपीआयच्या वतीनं, जुन्नर तालुका बौद्ध जनसंघाच्या वतीनं माझ्यासोबत आदरणीय संपती गायकवाड आलेले आहेत, सुनील गायकवाड आहे. माझं कुटुंब देखील गायकवाड परिवार या बोरगे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहे. आदरणीय कालकथित या बोरगे बाबांना मी आमच्या जुन्नर तालुक्यातील बौद्ध संघटनांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध. या कोणाला व्हायचं असेल त्याला लगेच वाहून जायचं आहे. मला तरी व्हायचे ज्यांना त्याला तरी व्हायचं आहे, सुंदर त्या ठिकाणी यायचं आहे. थोडा अवधी आपल्याला आहे. आपल्याला 5 मिनिटं राहिलेली आहे. ज्यांना शेजारी व्हायचे ते वाहू शकता. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध तुम्हाला रमाकांत यशवंत चौरगे बाबा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आहे. खरोखर चौरगे बाबांचं घराणं म्हणजे सुसंस्कृत म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी जो बाबासाहेबांनी संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्या तो आज या घराण्याचे उत्कर्ष चाललेला आहे. बंधूंनो, मी सुद्धा एक 80 वर्षाचा योद्धा आहे, परंतु माझे जे मंडळी आहे, जी माझी संस्कृती चालू आहे, ती मी आपल्या बाबासाहेबांच्या विचाराने चालू केलेली आहे. माझ्या घरात सुद्धा बंधूंनो चांगले माझे मुलं आणि माझी नातूंड चांगल्या हुद्द्यावर कामाला आहे. MBBS झालेली आहे, इंजिनियर झालेली आहे आणि वकील सुद्धा झालेली आहे. तेव्हा मी आपल्या सर्व बंधू भगिनींना विनंती करतो की आपण क्रिकेट खेळायला पोरांना दाखवतो, पण तो काय सचिन तेंडुलकर होणार नाही. त्याच्यापेक्षा ज्या मुलाला रांगता येत नाही त्याच्या हातामध्ये पेन्सिल आणि वही द्या आणि त्याचा अक्षर, एक पहिलं अक्षर असते ते आपण त्याचा हात धरून फिरवा आणि तेव्हा ती संस्कृती निर्माण होते. आणि बंधूंनो, या ठिकाणी जे माझे भाऊ चौघे इथे आले आणि त्यांनी आपला संसार मांडला आणि त्या संसाराचं श्रेय सगळं बाबांना दिले जाते, तेव्हा मी आपल्या या मुरबाड तालुक्याच्या वतीनं, म्हणजे माझ्या बौद्ध समाजाच्या वतीनं, भारतीय बौद्ध महासभाच्या वतीनं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं आणि आता मी पेन्शनर असोसिएशनच्या वतीने सुद्धा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि तेच वाहतो. जय भीम, जय गौरव, जय भारत. उपस्थित आणि या ठिकाणी आपण सगळे रमाकांत बाबा वर्गे
यांच्या पुण्य नमोगन शोकसंसारी जमलेला आहे. त्यांना आज जर माझ्यासारख्याने जर श्रद्धांजली अर्पण नाही केली तर आणि आमचे जे बाबाच होते, आमचे एक लहान भाऊ संजय बोरगे यांच्या परिवाराचे होते. श्रद्धांजली शोकसभा अर्पण करत असताना आपणास 2 शब्दात सांगतो तर संजय बोरगे हे माझ्यासोबत 1995ला पत्रकारितेमध्ये पहिल्यांदा आहे. मुलात त्यांच्या कौटुंबिक आणि आमच्या कौटुंबिकची जडणघडण जी आजपर्यंत घडली ती कोणाला माहिती नसेल, परंतु त्या कालची ज्यांची परिस्थिती आणि आमची सुद्धा परिस्थिती तशीच होती. परंतु ज्या वेळेस त्यांचा मुलगा माझ्यासोबत आला त्यावेळेस तो 7वी 8वीला असेल, 8वी 9वीला असेल आणि त्या कालावधीपासून मी त्यांच्यासोबत आहे. त्यांची परिस्थिती कशी होती, पण त्या परिस्थितीमधून बाबांनी मुलं तर घडवलीच, परंतु आमच्यासारख्यांना पण सुद्धा प्रेरित केले. आमच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार 2च होते या तालुक्यामध्ये, 3च पत्रकार होते. 4था संजय घडला. त्या टायमाला सुधीर जी पोद्दार आणि मुरलीधर दळवी. परंतु या परिस्थितीमध्ये आम्ही ज्या टायमाला त्यांची जी जडणघडण झाली ती आक्रमक स्वभावाची होते, की वाचन होते, सगळं काय होते आम्ही दिले, आम्हाला माहिती आहे. परंतु त्यांच्या परिस्थितीवर मात करत असताना मुलांना, त्यांच्या मुलांना माझ्यासोबत देणं ही सुद्धा एक अतिशय जबाबदारीची बाब होती. आणि त्यांच्या त्या स्वतःच्या पायावर जे आज जो संजय जो घडला तो त्याच्या स्वतःचा पाया मजबूत झाला आणि त्याच्यातून तो घडला. त्यांच्या मुलांना पण घडवली आणि परिस्थितीची जाण ठेवून, मैत्रीतेचं नातं ठेवून या वडिलांच्या प्रेरणेने आणि त्यांची आई आणि वडील आम्हाला सातत्याने सांगायचे, माझा मुलगा तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही त्याच्या पद्धतीने सांभाळ करा. आणि मुलगा सुद्धा अतिशय गुणी होता आणि त्या गुणांचे गुण आज या ठिकाणी गायले जात आहेत. तर त्यांना माझ्या शेलार परिवाराच्या आणि पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन समाज जन्माला आलेल्या सर्वच महापुरुषांना प्रथम अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी, ज्यांच्या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण एकत्र आलेलो आहोत ते कालकथित रमाकांत बोरगे बाबा आणि यांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच क्षेत्रातले मान्यवर आणि आजच्या त्या कार्यक्रमाचे विधी संचालक तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींनो, बंधूंनो, बोरगे परिवार आणि आमचा शिंदे परिवार यांचं खूप जुनं नातं आहे. आणि खास करून आजचा वर्किंग डे असला तरी सुद्धा मला या ठिकाणी उपस्थित राहणं बंधनकारक होतं. परिस्थिती अशी आहे की माझे वडील हयात असताना, साबा शिंदे गुरुजी हयात असताना बोरगे बाबांचे आणि त्यांचे खूप जुने संबंध होते, गुणानुबंध होते आणि त्यांच्या आयुष्याचा खूप मोठा काळ त्यांनी खेळले येथे घालवलेला आहे, अशी परिस्थिती आहे. आणि त्यानंतर मग ते मुरबाडमध्ये राहायला आले. मुरबाडमध्ये बघा माझा मित्र संजय बोरगे, आता त्याला मी बोरगे साहेब म्हणतो, आम्ही दोघे क्लासमेटच आहोत, परंतु कसं आता काळ जातो आणि त्यामध्ये माझ्या मित्राने खूप चांगली प्रगती केली. आदरणीय रमाकांत बाबांनी माझ्या मित्राला व त्यांच्या पुढे असलेल्या सर्व अपत्यांना अतिशय चांगले संस्कार दिले आणि त्या संस्काराच्या बळावर आज माझा मित्र संजय या ठिकाणी उभा आहे. मुरबाड तालुक्याने संजयला सामावून घेतलं आणि संजयने मुरबाडला सामावून घेतलं असं म्हणणं वापर करणार नाही. कारण असं आहे की पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्याने जे म्हणजे एकंदरीत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सातत्याने वेगवेगळ्या प्रश्नांवर लिखाण करून, आणि लिखाण असं की दर्जेदार लिखाण आणि प्रत्येक गोष्टीची नोंद घेणारं लिखाण, अशा स्वरूपाचं लिखाण सातत्याने आदरणीय माझा मित्र संजय बोरगे साहेब यांनी केलं.
आणि त्यांच्या आयुष्याचा खूप मोठा काळ त्यांनी त्या मुरबाडच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जी जी व्यासपीठं असतात त्या ठिकाणी त्यांनी घालवलेला आहे. आणि सर्वांशी परिचित असणारा हा असा एक अवलिया आणि असा एक चांगला माणूस की ज्याने प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सातत्याने सहभागी होणारा माणूस. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन मी असं म्हणेन की फार काही चांगली परिस्थिती निर्माण झालेली होती अशातला काही भाग नाही. म्हणजे अगदी MIDC मध्ये त्याने काम केलं. त्याच्यानंतर मग पुढे जाऊन पत्रकारिता, माळशेज वाचण्याची सुरुवात झाली. माळशेज पेपर त्यावेळेस होता आणि आम्ही फार विद्यार्थी दशेत होतो तिथपासून संजय पत्रकारिता करतो. तर त्यानंतर मग आम्ही त्यांचे लेख म्हणजे मी इयत्ता 11-12 असेल तर त्यावेळेस संजयचे लेख वाचायचो की त्या माणसाची त्यावेळेची समज होती ती खूप मोठी होती. आणि ही सगळी परिस्थिती असताना म्हणजे काही चांगली परिस्थिती होती अशातला काही भाग नाही. पण तरी सुद्धा आपल्या मुलीला रशियामध्ये डॉक्टर बनवण्याचं स्वप्न घेऊन पुराशी घेऊन आणि एक जगणारा बाप ही एक त्यांची भूमिका आहे. हे पण मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. याच्यातनं प्रत्येकाने प्रेरणा घेतली पाहिजे. समाजाने त्याचा विचार केला पाहिजे की जरी आपल्याला प्रतिकूल परिस्थिती लाभलेली असेल तरी सुद्धा आपण काहीतरी एक चांगलं घडवू शकतो. आणि मुलांना संस्कार देऊन जर मुलं आपली करणारी असतील तर त्या मुलांमध्ये आपण चांगल्या गोष्टी पाहून आणि त्यांना चांगला मार्ग देऊ शकतो. ही गोष्ट निश्चित बोरगे साहेबांकडून शिकण्यासारखी आहे. आणि खऱ्या अर्थाने मी सुद्धा या गोष्टीवर वारंवार विचार करत असतो की जर आपल्याला सुद्धा जमू शकत नाही किंवा परदेशात मुलांना शिक्षण द्यायला जमू शकत नाही अशी परिस्थिती आहे तर बोरगे साहेब नेहमीच कौतुक करेल किंवा दाद देईल. बंधूंनो, आजच्या या प्रसंगी मला माहित आहे की आपल्याला माझा वेळ संपलेला 1 वाजेपर्यंतचाच वेळ होता आणि माझं थोडंसं लांबलं भाषण काही थोड्याशा भावना व्यक्त होतात माणसाच्या तर हरकत नाही. परंतु आजच्या या ठिकाणी मी आदरणीय कालकथित रमाकांत बोरगे बाबा यांना मी माझ्या फिरते ग्रामस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे मी ज्या संघटनेचं काम करतो की रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन ठाणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिका मागासवर्गीय शिक्षक संघ यांच्या वतीने मी आदरणीय बाबांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी सुंदर श्रद्धांजली वाहिली आहे. मी पण बौद्ध भाविक कार्यकर्ते कुटुंबिक वाहिली माझ्या परिवारातर्फे. तरी मी माझ्या परिवारातर्फे जनतानी परिवारातर्फे ज्या गावामध्ये राहतो विड्या गावाच्या भालेराव परिवारातर्फे देशरे परिवारातर्फे मुरबाड तालुक्यावर भारतीय बौद्ध महासभेचं काम मी मला वाटतं करतो. माझ्या सगळ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. तर मी सर्वांना विनंती करेन की आमच्या कार्यकर्त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे की आपण सुद्धा मराठी श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वजण व्हिडिओ करायचा आहे आणि आपल्या बाबांना बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांचा व्हिडिओ करायचा आहे. नथी में शरणं आयं बुद्धो में शरणं वरं येते न सत्यवचनं होतु मे जयमङ्गलम्. नथी में शरणं आयं धम्मो में शरणं वरं येते न सत्यवचनं होतु मे जयमङ्गलम्. नथी में शरणं आयं संघो में शरणं वरं येते न सत्यवचनं होतु मे जयमङ्गलम्. साधु साधु साधु. श्रद्धांजली घेऊन रणदेव घेऊन आपल्या ठिकाणी पुन्हा बोलण्याचा काळ समाप्त झालेला जाहीर करतो. अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. ते कार्यकर्त्यांकडे विनंती आहे की भोजन करण्याच्या पुढे भेटलं
साहेब आले नव्हते माझा तिथं पाहून झालं नाही असं मी सांगितलं तर हो हो ते ब्राह्मण होते पाच लोक होते पाच लोकांना जेव्हा कदाचित भगवान बुद्धाचा धर्म आवडला गेला सुंदर धर्म म्हणाले ते त्याने भगवान बुद्धाचा धर्म स्वीकार केला भगवान बुद्ध त्याचे गुरु बनले गुरु या नात्याने त्यावेळी ईश्वराला 75 मध्ये आशीर्वाद दिलेला आहे तो आशीर्वाद काढून त्याला बौद्ध त्याच्या मुखावरून बोललेला आहे आम्ही लोकांनी बोलतो तुम्हाला आशीर्वाद भगवान बुद्धाने दिलेले बरोबर आशीर्वाद होते भवतु जपमंगलं भवतु जपदेवता समबुद्धां भावेन सदा तोति भवन्ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु जपदेवता समधम्मां भावेन सदा तोति भवन्ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु जपदेवता समसंगां भावेन सदा तोति भवन्ते विच्छिदं तस्य पुण्यति भवेत् यदु सर्वे पूरेति संकल्पा संकल्पा आवरण संपत्ती सकल संपत्ती एवं संपत्ती इमिनाते सविदसु अभिमान शिदत नंतन वता पताई तथा लोकवटंती आयो वनो सुगंगरन साधु 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 बुद्धं नमामि बरेका धम्मं नमामि संघं नमामि मतमानी त्या ठिकाणी धार्मिक शोधा उपलब्ध झालेला आहे पुढील व्यक्ती आहे सहनगतीचा आहे त्यांचा सुखी आनंद या वाटेमध्ये चाललेले होते वाटेमध्ये जात असताना भगवान बुद्ध आणि त्यांचा शिष्य आनंद वाटेमध्ये जात असताना भगवान बुद्ध आनंदाला एक सवय होती भगवान बुद्धांनी अडवलेलं आहे काय अडवलं होतं नाही आपण काही सांगा त्याच्या पुण्यावर वेळ आहे त्याचे ते गाड्यानंतर आग पडली आणि ते भगवान त्याच्या पुण्यावर उभे राहिले आता बघायला वाटतं काय करायचं आहे म्हणून माझ्या पुढे थांबलेला आहे म्हणून भगवान बुद्धाने ते आनंदाला विचारलं काय आहे तेव्हा आनंदाने भगवान बुद्धाला सांगितलं की लोक एकमेकांची निंदा का करतात भगवान बुद्धाला आनंदाने सांगितलं तथागत लोक एकमेकांची निंदा का करतात भगवान बुद्ध पालीतून ऐकवतात आपल्या सर्वांना त्यावेळी पाली भाषा ही आपली अवगत भाषा होती सर्वांची त्यावेळेची कारण भारत हा बौद्धमय होता अगोदर होता आताही आहे आणि म्हणून भगवान बुद्धाने त्याने पालीतून गाथा ऐकवलेला आहे तो आपण शांततेने ऐकायचं आहे मनन करायचं आहे चिंतन करायचं आहे आणि आपल्याच मनाला आपण विचारायचं आहे की भगवान बुद्धाने आमच्यासाठी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे काय आणि म्हणजे गाथा ऐकवतो पोरारमेतं अतुरं नित्यं अतुरमेवं निन्दति तुमिभाषिणं निन्दन्ति मभाषिणं निन्दितो तव निन्दितो अनिन्दितो वनिन्दितो भगवान तुला सांगितलं आनंदा ही भाषा आताच नाही पोराने असणार निंदती तुम्ही भाषण निंदती बहुमाने निंद भाषणाची निंदती लोकांना निंदितो न चाहूनच भविष्याची चेतनाही निंदती
एकांत निर्गती बोलतो भगवंत त्याला म्हणतात आनंदात ही अत्याधिक गोष्ट नाही, पुरातन काळाची आहे. जास्त बोलतो त्याची निंदा होते. आनंदाला सांगता बघा बोलतो, जास्त बोलतो त्याची निंदा होते, कमी बोलतो त्याची निंदा होते, मीठभाषी आहे त्याची निंदा होते, ज्याची निंदा होत नाही. असा जगात एकही माणूस नाही. जगात त्याची प्रतिष्ठा होते असाही माणूस जगात आहे ते कुठे उत्पन्न झालेला नाही. म्हणून विश्वकर्माने त्यांनी मध्यभाग दिला. ते सुद्धा भाषण करतं ज्याने त्याच्यावर परिवर्तन केलं ते सम्राट राजा अशोक, ज्याने सगळ्यांच्या दरवाजे खुले केले ते शिक्षणावरती क्रांती ज्योतिबा फुले, ज्याने आपल्याला 1920 साली पदार्थ कार्यक्रम घेऊन टाकलेले आहे. त्या लक्षात केलं माणसाचं राजा तरी माणूस छत्रपती शाहू महाराज, तसेच त्या राष्ट्राचे घडण करणारे शिवाजी महाराज, तसेच त्याने राजाने निवारा तयार केलेला आहे. म्हणजे काय ते ज्याला माहिती नव्हतं त्याने आधी काढलं. सामने म्हणजे काय ते आधी काढलं, ते पुढे पुरलं काय आंबेडकर तसे त्याला देशाची घटना दिलेली आहे. त्या घटनेचे शिल्पकार हिंदू विभाग कायदे शिल्पकार, घटक कोटी कायदे शिल्पकार, दत्तक कायदे शिल्पकार, हिंदू बोर्ड कायदे शिल्पकार, तृतीय जमाशास्त्र शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृत्यांवर प्रत्यार्पण करतो. या संस्थेच्या माध्यमातून भारतभर समाजचा प्रसार संस्कार पार पडतात. तमाम बहुतांशी मातृभोगाची भूमी सोसायटी इंडिया सरकार भारतीय सभा या संस्थेचा राष्ट्रीय समर्थक विनायक आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष विष्णू आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांचे कार्य ठेवलेले नेम करून आचार्याने ठेवलेले संपन्न सदा संबंध बंधू भगिनी उपासिका सर्वांना नमस्कार. जय करून मी पुढे सुरुवात करतो. या ठिकाणी उपस्थितीला तर आपल्या कालून वावरलेले ठरलेले त्यांना आपण नेहमी पाहतो असे रमाकांत यशवंत कोरगे हे दिनांक शुक्रवार दिनांक 5/12/2024 रोजी आपण निवृत्त झालेले आहे. यानंतर पुन्हा बोलण्याचा कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी आपण बोलता परिवार त्यांच्या मागे संजय रमाकांत घोडगे मुलगा, विद्या संतोष गायकवाड मुलगी, सीमा संजय घोडगे सुनबाई आणि नातवंड सर्वांना देवी करून आपण या ठिकाणी आता विजय करतो. सर्वांना विनंती करेल सर्वांनी पश्चिम म्हणण्याचा हात जोडायचे आहे. पुढे म्हणतो सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं आहे हात जोडा आणि पश्चिम म्हणा. नमो तस्त भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्त भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्त भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयं संघं शरणं गच्छामि, तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयं धम्मं शरणं गच्छामि, तृतीयं संघं शरणं गच्छामि,
इथून आहे